नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे की तुम्हाला कंबाईन मध्ये 15 पैकी 15 मार्क मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कोणता? अर्थशास्त्र. ज्या विषयामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काय मार्क चुकतात, ते या संपूर्ण दृष्टिकोनातून की 15 पैकी 15 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य तो सिलेबस डिकोडिंग तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी कंबाईन बी आणि सी ची भारतीय अर्थव्यवस्थेची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सुरू आहे. फीस अत्यंत नाममात्र 499 रुपयामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपाची रचना असेल. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्याला अवघड वाटणारा विषय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये शिकवला जाईल. तसेच संपूर्ण संकल्पना, कन्सेप्ट, तथ्यात्मक जी काय असणारी माहिती, फॅक्च्युअल डेटा म्हणतो, अद्ययावत आकडेवारी, तसेच एमसीक्यू आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नाची तयारी सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे. संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच असेल. बॅच मध्ये संपूर्ण पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, पीवायक्यू, संपूर्ण पूर्वमुखीचे पीवायक्यू विश्लेषणासहित संपूर्ण तुम्हाला ऍप मध्ये प्राप्त होणार आहे. बघा, संपूर्ण बॅच जी काही असणार आहे स्वतः मी शिकवेल, ज्यामध्ये माझं शिक्षण MA इकॉनॉमिक्स, MBA फायनान्स आणि स्पर्धा परीक्षेचा अनुभव या संपूर्ण दृष्टिकोनातून या बॅचची रचना केलेली आहे. बघा, आता आपल्याला अर्थशास्त्र विषयामध्ये 15 पैकी 15 मार्क मिळवायचे तर आपला सर्वप्रथम अभ्यासक्रम माहिती असला पाहिजे. एकूण कंबाईन बी आणि सी साठी बघा, बी आणि जो काही सी आहे तर या सी चा अभ्यासक्रम सारखाच आहे. 100 प्रश्न एकूण, लक्षात घ्या, 100 प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातील. तुम्हाला तास असणार आहे 1 तास. एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम बघितला आपण, इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विशेष, भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास, पृथ्वी जग, बाकी संपूर्ण गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. आता आपल्याला मूळ मुद्दा राहिला की ज्यामध्ये अर्थशास्त्र. आपल्याला काय बोलायचंय? अर्थशास्त्र या विषयावर बोलायचंय की अर्थव्यवस्था, त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था. बघा, की अर्थव्यवस्थेमध्ये काय तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शासकीय गव्हर्नमेंटच्या स्वरूपामध्ये असणारा अभ्यासक्रम करायचा आहे, जसे की राष्ट्रीय उत्पादन, शेती, उद्योग, परकीय व्यापार, काय लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. हे तुम्हाला काय दिलंय? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासक्रम दिलाय, भारतीय व्यवस्थेत निगडीत असणारा. मग शासकीय कोणता? मग शासकीय संदर्भामध्ये असणारा आकडेवारीचा, जसे की अर्थसंकल्प, नियमित आकडेवारीची, लेखा परीक्षक इत्यादी. हे संपूर्ण घटक काय तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे. बऱ्याच जणांना वाटते एवढं टॉपिक दिले, मग आता नेमकं वाचायचंय काय? बघा, नेमकं वाचायचंय काय या ठिकाणी? तर त्या ठिकाणी सर्वात प्रथम पहिलं बाब लक्षात ठेवायचे की तुम्हाला अर्थशास्त्र, बघा, अर्थशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात असल्या पाहिजे. एक तर तुमची संकल्पना क्लिअर असल्या पाहिजे. त्यानंतर काही प्रश्न तुम्हाला काय संख्यात्मक माहिती, बघा, संख्यात्मक जी काही माहिती आहे, स्टॅटिस्टिक स्वरूपाची माहिती याच्यावर प्रश्न विचारला जातात. आणि काही काय तुमचे चालू घडामोडी आहे, जे काही चालू घडामोडीशी निगडीत तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. हा झाला तुम्हाला पहिला बेस क्लिअर असला पाहिजे. मग आता तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या विषयामध्ये पहिले राष्ट्रीय उत्पन्न, अभ्यासक्रमाचा विषय दिला राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय तुम्हाला काही भाग तुम्हाला संकल्पना आहेत, जसे की जीडीपी, बघा काय जीडीपी आहे, जीएनपी आहे, जीएनपी, बघा जीएनपी, हे संपूर्ण काय तुम्हाला काही संकल्पना आहे, काही कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातात. काही संख्यात्मक माहिती तुम्हाला याच्यावर विचारताना, जसे की पहिले राष्ट्रीय गणना, बघा कोण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, राष्ट्रीय जे उत्पन्न आहे तर उत्पन्नाचे मोजमाप मग कोणाच्या कारकिर्दीमध्ये किती होतं हे तुम्हाला प्रश्न विचारतो. हा झाला संख्यात्मक माहिती, पाठांतर करण्याचा भाग. आणि काही काय चालू घडामोडीशी निगडीत की राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं, आकडेवारी वाढलेली आहे, आकडेवारी कमी झालेली आहे, असे प्रश्न तुम्हाला काय पहिला चॅप्टर जो आहे ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या ठिकाणी विचारले जातात. मग दुसरा आहे कृषी. मग कृषीमध्ये काय करायचंय? बघा, कृषीमध्ये सुद्धा तुम्हाला हे घटक लक्षात घ्यायचा आहे की कृषीमध्ये सुद्धा विचारताना काय काय विचारलं तर, जसे कृषी संबंधित कोणत्या योजना आहेत, बघा कृषी संदर्भात असणाऱ्या संपूर्ण योजना. त्यानंतर कृषी संबंधित आतापर्यंत जे काही झाले धोरणं कोणते हे चांगल्या प्रकारे वाचायचे. कृषीशी निगडीत असणाऱ्या समस्या, त्यानंतर कृषीशी कोणत्या क्रांतीचा, हरित क्रांती संदर्भात असणाऱ्या, त्यानंतर उत्पादनात कोणते पीक आहेत, मग कोणत्याचा जास्त वाटा आहे, हे तुम्हाला चालू घडामोडीशी निगडीत सुद्धा तुम्हाला इथं प्रश्न विचारला जातो. हा झाला तुमचे 2 टॉपिक. पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे की बँकिंग. बघा की उद्योगामध्ये सुद्धा कमी उद्योग कुठे आहे, परकीय उद्योग कुठे जास्त आहे, हे व्यापार हे सुद्धा करंट मध्ये विचारलं जातं. त्यानंतर आहे की पुढचा टॉपिक पाहिजे आपल्याला की बँकिंग. बघा, बँकिंग मध्ये काय की बँकिंग मध्ये विचारताना पहिलं RBI, त्यानंतर व्यापारी बँका कोणत्या आहेत, त्यानंतर RBI ची स्थापना कधी झाली, त्यानंतर राष्ट्रीयकरण काय झालं, त्यानंतर निधी पद्धती कोणत्या आहेत, CSR, SRR, ते असणार, मौद्रिक धोरणे कोणती वापरल्या जातात, पत नियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती
आणि त्यानंतर काय गुणात्मक साधने कोणते, हे तुम्हाला दोन्ही घटक पेपरमध्ये कंबाईन मध्ये विचारले जातात. त्यानंतर व्यावसायिक बँकाचा अभ्यास करा. दुसरा टप्पा बँकिंग करताना की बँकांचं राष्ट्रीयकरण कोणतं झालं, व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण. त्यानंतर अग्रणी बँक योजना काय, कधी सुरू झाली, लघु आणि पेमेंट बँका काय, याच्या संदर्भात तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती ठेवायची. त्यानंतर बँकिंग लोकपाल काय, अग्रगाम क्षेत्र कर्ज पुरवठा कोणत्या बँका गणतात, नरिमन समिती जी आहे पहिली समिती दुसरी कधी आली, याच्यावर तुम्हाला बँकिंग या घटकावर पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. बघा पुढचा अभ्यासक्रम बघताना आपला सर्वाधिक प्रश्न कंबाईन मध्ये विचारताना दारिद्र्य आणि बेरोजगारी आणि जे काही विकासाचे जे काही निर्देशांक आहेत या टॉपिकवर तुम्हाला इथं काय प्रश्न विचारले जातात. या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. यामध्ये पहिलं लक्षात घ्यायचं आपल्याला की दारिद्र्यामध्ये बघा तुम्हाला अभ्यासक्रम काय दिलाय, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी असा तुम्हाला इथं पॉईंट दिलेला आहे की दारिद्र्यामध्ये पहिलं कोणत्या समित्या येतात, कोणकोणत्या समित्यांनी कार्य केलं. त्यानंतर आयोगमध्ये जसं की लकडवाडा आयोग काय होता, त्यानंतर तेंडुलकर आयोगाच्या शिफारसी कोणत्या, रंगराव राजनचं यांच्यावर अधिक भर दिला पाहिजे. बघा याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले, पूर्व मुख्य सुद्धा प्रश्न विचारले, त्यामुळे याच्यावर चांगल्या प्रकारे भर देऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरं आहे संकल्पना. मग संकल्पनामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत तुम्हाला दारिद्र्यामध्ये असणारा, की निरपेक्ष दारिद्र्य कोणते, सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हटलं जातं, त्यानंतर URP काय, MRRP काय, त्यानंतर MMRP काय, हे संपूर्ण संकल्पना आहेत, संपूर्ण संकल्पना आहेत. त्यानंतर दारिद्र्याच्या व्याख्या कोणी कोणत्या केल्या, दारिद्र्याच्या पॉवर्टी लाईन कशाला म्हटलं जातं, हे संपूर्ण दारिद्र्य या चॅप्टर मध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे. फक्त अभ्यासक्रमात काय दिलं मला, लोक दारिद्र्य आणि बेरोजगारी, परंतु सब टॉपिक मध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले, त्यामुळे एवढे टॉपिक चांगल्या प्रकारे करायचे. बघा पुढचं आहे MPI. बघा पुढचं काय करायचं आपल्याला, MPI संदर्भामध्ये असताना MPI नॅशनल MPI काय असतो, GHI काय असतोय, दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम कोणकोणते उपक्रम आतापर्यंत राबवण्यात आले हा घटक आहे. आता नंतर बेरोजगारी. बघा बेरोजगारीमध्ये कशावर प्रश्न विचारला होतो आणि कोणते टॉपिक करायचे होतं, जसं की बेरोजगारीमध्ये पहिला बेरोजगारीचे प्रकार कोणते, PLSF कशाला म्हटलं होतं, NSO ची आकडेवारी काय होती, कमी आहे, प्रासंगिक बेरोजगारी कोणती, नियमित बेरोजगारी कोणती, रोजगार कशाला म्हटलं, संपूर्ण काय बेरोजगारीशी असणाऱ्या संबंधित संकल्पना, हे तुम्हाला काय करेल बेरोजगारीची तथ्यात्मक माहिती इथं लक्षात घ्यायची आहे. मग आर्थिक विकास बघताना बेरोजगारी याच्यावर डिपेंड आहे त्या गोष्टी. बघा दारिद्र्य नसलं की दारिद्र्य काय, काही कामच नाही मिळालं, म्हणून मग काम मिळण्यासाठी काय आपल्याला थोडंफार काम धंदा मिळाला पाहिजे, काम नाही मिळालं बेरोजगार झाला आणि संपूर्ण झालं. त्यानंतर काय विकासाचे निर्देशांक दिले, याच्यावर काय ठरते विकास कितपत त्या देशाचा किंवा त्या व्यक्तीचा विकास झालाय याच्यासाठी काही निर्देशांक दिले, ज्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट रिसोर्स हे आहे, SDR आहे, त्यानंतर SDI, IIDH आहे, त्यानंतर ISDI, त्यानंतर GDI, हे संपूर्ण काय GII, त्यानंतर PHDI, MPI, हे संपूर्ण जे घटक आहेत, PQLI, भारत महाराष्ट्राचे मानव विकासाचे निर्देशांक, त्याचे कोणकोणते आयाम आहेत हे तुम्हाला पेपरमध्ये विचारून गेलेले आहेत. त्यामुळे PYQचा बेस संपूर्ण अभ्यासक्रमाच्या निष्कर्षातून हे एवढे टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचे आहेत, याच्या बाहेर प्रश्न विचारला जाणार नाही. आता सर्वाधिक जो काही तुमचा राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी करताय, सर्वाधिक प्रश्न याच्यावर विचारून गेलेत. आतापर्यंत जवळपास 13 ते 25 पर्यंत अंदाज घेतला आपण, 212 प्लस प्रश्न काय सार्वजनिक वित्त या टॉपिक वर विचारले गेले. बघा काय सार्वजनिक वित्त या टॉपिक वर विचारले येतात, ज्यामध्ये शासकीय अर्थव्यवस्था बघताना आपल्याला सार्वजनिक वित्त हा घटक महत्वाचा बघायचा आहे. जवळपास संपूर्ण लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा टॉपिक, एवढेच टॉपिक तुम्हाला इथं करायचे आहेत. पहिलं आहे की सार्वजनिक वित्त. बघा सार्वजनिक वित्त आणि कर संरचना हे संपूर्ण काय संलग्न, संपूर्ण काय एकमेकाचे संलग्न असणारे घटक आहेत, जे शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यास करायचा आहे. जसं की पहिलं फेमा ऍक्ट काय होता, त्याच्या तुटीच्या संकल्पना कोणकोणत्या आहेत, हे अर्थसंकल्प निगडीत समतोल हे असणारे संकल्पना, अर्थसंकल्पाचे कोणते प्रकार आहेत, समतोल कोणता, शिल्लकीचा कोणता, हा झाला पहिला टॉपिक. दुसरं याचं स्वरूप बघायचंय की स्वरूप अर्थाचं स्वरूप बघताना शून्य दरित अर्थसंकल्प कशाला म्हटला ते, तुटीचा अर्थसंकल्प कशाला आहे, जेंडर बजेट आहे त्याला कसं ते काय, नंतर अर्थसंकल्प आहे, हे संपूर्ण तुम्हाला काय या टॉपिक मध्ये चांगल्या प्रकारे अभ्यासायचे. दुसरा मुद्दा की महसुली आणि भांडवली जमामध्ये बघताना की जमा खर्च किती झालाय, वित्त आयोग काय आहे, लेखा परीक्षण काय आहे, त्यानंतर कॅग याच्यामध्ये असणारा कॅग, संसदीय समित्या कोणत्या, GST काय, कर समिती काय, हे संपूर्ण टॉपिक तुम्हाला काय शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासायचे, संपूर्ण काय शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासायचे. दुसरे त्याच्यामध्ये असणारा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स, या दोन्ही मधला फरकांवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शासकीय योजना. बघा सर्वात जास्त वेळा प्रत्येक परीक्षेमध्ये पूर्व, मुख्य, राज्यसेवा, कंबाईन कोणतीही परीक्षा द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला योजना, शासकीय योजना विचारल्या जातात. मग यामध्ये कोणत्या, जसं की कंबाईनच्या दृष्टिकोनातून ग्रामीण विकासाच्या योजना, ग्रामीण लोकांचा विकास होण्यासाठी कोणत्या योजना असतात राबवल्या गेल्या, ज्यामध्ये असणाऱ्या
ग्रामीणासाठी असणे मनरेगा आहे, भारत निर्माणच्या कोणत्या योजना आहेत, त्यानंतर इत्यादी महत्वपूर्ण असणाऱ्या ह्या झाला ग्रामीण विकासाच्या, शहरी विकासासाठी काही योजना म्हाडा वगैरे असणाऱ्या, महिला बाल विकासाची योजना आहेत की बालकांसंबंधित नुकता राज्यसेवा मागे पेपर झाला त्याच्यावरून प्रश्न विचारलाय. त्यानंतर कृषी विकास, कृषीचा विकास होण्यासाठी कोणत्या योजना आहेत, त्यानंतर वित्तीय समावेशन कोणत्या योजना आहेत, कौशल्य विकासाच्या कोणत्या योजना आहेत, हे संपूर्ण योजना तुम्हाला काय पेपरमध्ये या ठिकाणी विचारले जात असतात. बघा मित्रांनो, तुम्हाला जर का 15 पैकी 15 मार्क मिळवायचे, बघा 15 पैकी जर का 15 मार्क जर मिळवायचे असतील तर हे मार्क मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचंय, आतापर्यंत झालेले संपूर्ण PYQ चा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे अभ्यास कसा करायचा आहे, विश्लेषण करायचं. विश्लेषण करताना कशा पद्धतीने करायचंय, तर विश्लेषण कोणते टॉपिक हायलाइट आहे, कोणते टॉपिक चांगल्या प्रकारे विचारले जातात हे संपूर्ण तुम्हाला विश्लेषणामध्ये बघायचंय. त्यानंतर हे झालं की हा झाला पहिला एक घटक. त्यानंतर नव्याने जी तयारी करतात, नव्याने तयारी करणाऱ्यांनी काय करायचंय, 11वी आणि 12वीचं जे काही शालेय पुस्तक आहे, बघा शालेय पुस्तक 1-2 वेळ वाचून घ्या. नवीन ज्यांना विषय नवीन आहे त्यांना तुमच्या मूलभूत संकल्पना क्लिअर होतील. हे समजलं, हे समजल्यानंतर काय करायचं तुम्हाला, पुढचा मुद्दा की हे समजल्यानंतर तुम्हाला एक तर रंजन कोळंबे सर हे करूस्ता पुस्तक वाचू शकता, किंवा देसलेचं पुस्तक आहे, देसलेंचं पुस्तक आहे, किंवा आपल्या नोट्स आहेत बघा, कोणत्या आपल्या जर नोट्स आहेत त्या नोट्स जरी वाचल्या तरी तुम्हाला इतर पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. आणि जास्तीत जास्त पुढे काय करायचंय, इथं सराव करायचा आहे. कोणता मग सराव कोणता, हे जे PYQ येतं बघा, PYQ प्लस संभाव्य प्रश्न, संभाव्य प्रश्न म्हणजे काय MCQ चा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. त्यानंतर चालू घडामोडी, अजून तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी पुढच्या याच्यामध्ये असणारा चालू घडामोडी असणारा जसं की अर्थसंकल्प जे बजेट आहे हे बजेट तुम्हाला काही तर वाचून घ्यायचं आहे. एवढे जर तुम्ही गोष्टी चांगल्या योग्यरित्या फॉलो केल्या तर सहज तुम्हाला इथं काय 15 पैकी 15 मार्क मिळतात. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या.